श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून खोकल्यावरती जो घरगुती उपाय आहे त्या घरगुती उपायाचं आपण माहिती पाहणार आहोत। हा उपाय मी स्वतः केलेला आहे आणि याचा मला चांगला अनुभव आलेला आहे। आता आपण पाहतायत आपल्या समोर हे नागवेलीचं वेल आहे। या नागवेलीचं जे पान आहे ते पान आपण तोडून घ्यायचं, चांगलं पान पाहून घ्यायचं आणि ते तोडून घ्यायचं। बघा, हे जे नागवेलीचं पान असतं हे पान खूपच चांगलं असतं आपल्या शरीराला। तर खोकला जाण्यासाठी आपण उपाय करणार आहोत तर नागवेलीचं पान घेणार आहोत आणि त्याबरोबर ओवा म्हणजेच आपण त्याला अजवाईन सुद्धा म्हणतो, हे आपण आता घेतलेलं आहे। नागवेलीच्या पानाला आपण खाण्याचं पान सुद्धा म्हणतो। बघा, या नागवेलीच्या पानावरती थोडासा चिमटीभर ओवा किंवा थोडा जास्त जरी घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला। तर हा ओवा नागवेलीच्या पानावर घेऊन ते पान पूर्ण असं तयार करून घ्यायचं आणि 3 दिवस सकाळ संध्याकाळ रात्री झोपताना जरी खाल्लं तरी चालेल। तर हा उपाय केला तर खोकला जातोच आणि कमी पण होतो। अशाच प्रकारे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे उपाय पाहणार आहोत।